आता आपण तसंच आता पुढच्या भागाकडे जाणार आहोत. जैविक रोग नियंत्रणाचे घटकामध्ये आपण पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं बुरशी आणि कवक, ट्रायकोडर्मा परजीवी गटातली बुरशी आहे. आता आपण पुढे जाणार आहोत म्हणजे जीवाणू. आता जीवाणू नेमकं काय? हा प्रतिस्पर्धी जीवाणू म्हणजे दुसऱ्याला खाणार म्हणजे दुसऱ्याला संपवण्यासाठी मातीच्या किंवा मातीमध्ये पिकाच्या मुळाच्या पृष्ठभागावर आपल्याला वाढून त्याची वसाहत निर्माण करणार आणि वसाहत निर्माण करून तो मुळावर वाढणाऱ्या बुरशीला तो संपवणार. मग या ठिकाणी सुडोमोनास आहे, बॅसिलस आहे. म्हणजे सुडोमोनास म्हटलं तर सुडोमोनास फ्लोरोसन्स असं नाव असेल आणि बॅसिलस सबटिलिस हे जीवाणू प्रभावी आहे. आपल्याला जवळपास 5 जैव नियंत्रणातले घटक मी तुम्हाला सांगितले कीड नियंत्रणात तेच आहे. विषाणूचा विचार जर केला तर तो पुढे, परंतु जीवाणूच्या बाबतीत अजून जर पाहिलं तर काही ठिकाणी प्रतिस्पर्धी जीवाणू उपयोग केला जातो रोग निर्माण होऊ नये म्हणून. विशेष बाजू लक्षात घ्या की सुडोमोनास असा आहे की काही ठराविक नाही तर इतर जीवाणूंनाही तो प्रतिस्पर्धी म्हणून तो ताकदवर ठरलेला दिसून येतो, म्हणून त्याचं नाव आहे. तसं बघायला गेलं तर ब्रिटिश शास्त्रज्ञ जे काय आहेत केम्प सेक्युरिस सुडोमोनास सोलानिसिराम हा रोगकारक हा असणारा जीवाणू जो काय आहे बटाट्यामध्ये वापरलेला आहे. त्या ठिकाणी पीक संरक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी त्याचा वापर एक प्रतिजैविक रोग निर्माण करणारा जीवाणू म्हणूनही तो वापरलेला आहे आणि तिथं त्या ठिकाणी तयार होऊन त्याने ते काम केलेलं आहे. मूळ आपण या ठिकाणी हायड्रोबॅक्टेरियम जीवाणूचा K84 आहे, त्याच्यानंतर K1026 या प्रजाती त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. जीवाणू जंतुनाशकाचा या ठिकाणी त्याचा वापर करून त्या ठिकाणी जीवाणूचा वापर केलेला आपल्याला निदर्शनास येतो आढळून. आता विषाणूचं बघूया म्हणजे विषाणू तो कीटक आहे. पिकावरील विषाणू हा रोग विषाणू वाहून नेणाऱ्या कीटकांना काय करतो? नियंत्रित करून कमी करतो. कीटकाची निवड करायची, तो कोणता असेल सांगू शकत नाही. याच्यामध्ये शक्यतो रस शोषणारे कीटक येतात पहा, काही अंशी उडणारे त्याला पंख असणारे किंवा 2 पंखाच्या जोड्या असणारे असे काही कीटक येतात. सौम्य विषाणूचा वापर इथं करतात पहा, लक्षात घ्या. इथं जे केलं जातं कीटक मरू नये म्हणून कधी कधी विषाणू जो काय आहे तो कीटकाच्या शरीरावर किंवा पोसू शकतो, म्हणून सौम्य विषाणू त्या ठिकाणी वापरला जातो. आणि यामध्ये भुईमुगाच्या डोळ्याचा नेक्रोसिस होणार. भुईमुगाच्या डोळ्याचं नेक्रोसिस म्हणजे काळं पडणं. नारळाच्या प्रतिविषाणूचा वापर नारळामध्ये असणार त्यांच्यामध्येही वापर केला जातो. अशा रोगांना नियंत्रित करण्यासाठी वापर केला जातो. यामध्ये सगळ्यात विषाणूच्या सौम्य जाती या ठिकाणी वापरल्या जातात. याच्यावर जास्त बोलायचं नाही. विषाणू या ठिकाणी कमी वापरला जातो शक्यतो, या ठिकाणी त्याचा प्रसार जास्त होत नाही. जीवाणू नंतर विषाणू. आता शेवटचा आहे ते म्हणजे वनस्पतीजन्य घटक. काय आहे वनस्पती? निसर्गामध्ये अनेक वनस्पती आपल्याला दिसून येतात, पण त्या वनस्पतीचा उपयोग करत असताना आपल्याला त्यांच्यातील रोगनाशक गुणधर्मांची माहिती असणं आवश्यक आहे. प्रत्येक वनस्पतीमध्ये काही रोगनाशक आहे, त्यांचा त्या वनस्पतीचा एक गुण आहे आणि तो गुण कशामुळे आहे तर त्या ठिकाणी त्या वनस्पतीमध्ये काही विषारी द्रव आपल्याला आढळून येतात. मग ते कोणत्या प्रकारचे आहे त्याची माहिती आपल्याला जर झाली तर आपल्याला त्यांचा उपयोग आपल्याला वनस्पती व वनस्पतीजन्य घटक म्हणून जैविक रोग नियंत्रणात वापरता येतो, म्हणून त्यांचं मोलाचं स्थान आपल्याला याच्यामध्ये दिसून येतं. यामध्ये काही बुरशीनाशक असतील, काही कीटकनाशक असतील, काही कीडनाशक असतील, काही अळीनाशक असतील. यासाठी आपण त्यांचाही वापर करू शकतो. म्हणजे यांचा अर्क बनवायचा आहे, अंश आपल्याला त्या ठिकाणी किती कसा बनवायचा आहे त्याच्यानुसार आपल्याला शिल्लक किती, उलट त्या ठिकाणी वनस्पती बुरशी यांचा अंश वाढवत चालायचा आहे. यासाठी आपल्याला करता काय येईल? वनस्पतीच्या विविध हवामानामध्ये त्या ठिकाणी त्यांची वाढ कशी होते, आपल्याकडे सहज त्या ठिकाणी ते उपलब्ध आहेत का, यांचाही आपल्याला याचा उपयोग करत असताना घ्यायचा आहे, काळजी घ्यायची.
पहिलं लक्षात घ्या, कडुलिंब. पहिलं कडुलिंब. कडुलिंबामध्ये काय, आजारडिरेक्टिन हे नावाचं धुरीजन्य विष आहे. ते कोणत्या गटातलं आहे? आजारडिरेक्टिन ही विषारी कडुलिंबाच्या पानामध्ये, कडुलिंबाच्या बियामध्ये आपल्याला दिसून येतं. म्हणून कडुलिंबाच्या बियापासून आपण निंबुळीपासून आपण कडुलिंब अर्क तयार करतो किंवा निंबुळी अर्क तयार करतो किंवा निंबुळी तेलही दोन्ही तयार करू शकतो. या ठिकाणी बीज प्रक्रियापासून तर ते अळीनाशक, कीटकनाशक, रोगनाशक सगळ्या याच्यावर उपयुक्त असणारं कडुलिंब आहे. त्यानंतर येतं मिरची. मिरचीमध्ये कॅप्सिसिन नावाचा तिखट द्रव असतो. मिरचीमध्ये कॅप्सिसिन नावाचा तिखट द्रव असतो. या बुरशी असणारी द्रवाचा उपयोग बुरशी म्हणून उपयोग होतो. काकडी असेल, तंबाखू असेल, या पिकावर येणारे जे विषाणूग्रस्त रोग आहेत याच्या नियंत्रणासाठी मिरचीचा अर्क तयार करून फवारल्याने ते कमी होतं. लसणामध्ये ॲलासिसिन नावाचं गंधकयुक्त रसायन आहे. गंधकाची पूड आपण जे बाजारात मिळते रसायन, तसं हे गंधकाचं रसायन त्याला या ठिकाणी आपल्याला दिसतं. ॲलासिसिन हे घटक लसणामध्ये आढळून येतो. हे बुरशीनाशक आहे. भातावरचा करपा, पानावरील ठिपके, भुरी, पानावरील तांबेरा सारख्या इतर रोगासाठी लसूण अर्काचा उपयोग केला जाऊ शकतो. त्याच्यानंतर तंबाखू. तंबाखूमध्ये आपल्याला निकोटीन हे घटक, आपल्याला रासायनिक घटक दिसून येतो. तो द्रव हा विषारी आहे. निकोटीन द्रव वाल, गव्हावरील तांबेरा, बटाट्याचा पानं मुरगळणारा किंवा पाण्याचा चोरडा-मोरडा होणार किंवा करपा रोग, विषाणूजन्य रोग याकरिता परिणामकारक आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर धोत्रा. धोत्र्याचा पानामध्ये मुळाचा अर्क, त्या धोत्र्याचं पान जे दिसतं किंवा त्याची जी मुळं आहे धोत्रा, या पांढरा किंवा काळा धोत्रा आपल्याकडे दिसून येतो. त्यापैकी पांढऱ्या धोत्र्याची जी मुळं आहे, ही मुळं जर आपण उपटून त्याचा अर्क तयार केला त्या मुळ्यापासून, तर पानावर अल्टरनेरिया, ठिपके, बटाट्यावरचा करपा, मग तो कडा करपा असेल किंवा उत्तरी, पूर्व करपा किंवा उत्तरी करपा, भाताच्या पानावरील तपकिरी डाग, ठिपके, या घातक रोगासाठी आपल्याला या धोत्र्याच्या पानाचा अर्क तयार होऊ शकतो. एरंडीच्या याच्यामध्ये जमिनीत बुरशीपासून पिकांना होणारे बुरशीजन्य रोग जे काय आहे, पिकाच्या पेरणीपूर्वी एरंडीचं पेंड आपल्याला मातीत मिसळले तर त्याच्या उग्र वासामुळे असे बुरशीजन्य रोग पुन्हा मातीत तयार होणार नाही. तुळशीमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे बुरशी व विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यास तुळस काम करते. अजून एक उपयोग सांगतो, तो तुमच्या पुस्तकात नाही. तुळशीचं फूल, त्याला आपण मंजुळा म्हणतो, त्याचं युक्त केसर म्हणून फुले, त्याचा सुगंध एवढा चांगला असतो. आपल्या बागाच्या किंवा ताटेच्या कडेला, कुंपणाच्या कडेला आपण तुळशीची एक ओळ मोठ्या प्रमाणात जर लावली आणि त्याला पाटाच्या आड केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला फळमाशी एकदाच त्या ठिकाणी गोळा झालेली दिसून येईल. जसं आपण फळमाशीचा उपद्रव तुम्हाला सर्वांना माहिती आहे, ती सांगायची गरज नाही. शक्यतो फळाला दंश करणे आणि दंश केल्यानंतर तिथे एक छिद्र पडतं, त्याला डाग पडतो, पुढे फळाची नासाडी मोठ्या प्रमाणात होते. होऊ नये म्हणून युक्त केसर असणारं फूल म्हणजे आपण त्याला मंजुळा म्हणतो, याचा एक ताटवा जर आपल्या बांधाच्या कडेनं बाजूनं जर केला तर निश्चित त्याच्यावर तुम्हाला मोठ्या प्रमाणात फळमाशी मंजुळा आल्यानंतर त्याच्या वासामुळे जमा झालेली दिसून येते. याकरिता आपण एक ट्रॅप करणारं पीक म्हटलं तर तुळस आपल्याला म्हणता येईल. अडकवणारं, माशीला अडकवणारा एक ट्रॅप जसा असतो तसा फळमाशीचा, तसंच या ठिकाणी याला आपल्याला अडकवण्यासाठी, थांबवण्यासाठी काम करेल. निलगिरी सारखा भाग जे काय आहे, 1 किंवा 2 भाग आपण पायी वाटून पाण्यामध्ये वाटायचे पानं, एक पान त्या ठिकाणी, आणि त्याचा वापर आपल्याला करायचा आहे. 10% पाण्यामध्ये त्याचा वापर करून त्या ठिकाणी फवारणी करायचा आहे. तर याच्यासाठी पहा असे अनेक अर्क या ठिकाणी आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. वाचल्याच्या नंतर तुमच्या सहज लक्षात बसेल. मी तुम्हाला उदाहरणासह तुम्हाला सांगितलेले आहे. तर या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला तर काय विचारला जाईल, तर शक्यतो याच्यावर प्रश्न अजून आलेला नाही, परंतु विचारलं तर काय असेल,
जैविक रोग नियंत्रण म्हणजे काय ते सांगू. जैविक रोग नियंत्रणाचे घटक स्पष्ट करा असा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा बुरशी कवक म्हणून परोपजीवी गटातील बुरशी ट्रायकोडर्मा विषयी सविस्तर माहिती द्या असा 5 मार्काला तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. अभ्यास करा, निश्चित व्हिडिओ पूर्ण पहा. धन्यवाद.